Being one with nature. Activity Water conservation and water audit. इयत्ता 5वी ते 7वी. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आज आपण बीइंग वन विथ नेचर या थीमवरती एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. या ॲक्टिव्हिटीचे नाव आहे वॉटर कन्झर्वेशन अँड वॉटर ऑडिट. या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना पृथ्वीवरील पाण्याच्या मर्यादित साठ्याची आपण जाणीव करून देणार आहोत. तसेच त्यांना पाणी वाचवण्याचे मार्ग शोधायला प्रोत्साहन देणार आहोत. कृती विद्यार्थ्यांशी संवाद साधा. त्यांना पृथ्वीवरील पाण्याच्या साठ्याविषयी काही प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? त्यातील शुद्ध म्हणजे पिण्यायोग्य पाणी किती टक्के आहे? शुद्ध पाण्यापैकी किती टक्के पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे? शुद्ध पाण्याचा अल्पसाठा कसा वापरला पाहिजे यावर चर्चा करा. हे समजून घेण्याकरिता त्यांना आपल्या घरापासून सुरुवात करायला सांगा. त्यांना 2-3 दिवस घरातील पाण्याचा वापर कसा होतो हे नोंदवायला सांगा. पाणी कमी वापरण्याचे आणि पुन्हा वापरण्याचे मार्ग शोधायला प्रोत्साहित करा. उदाहरणार्थ, फळे किंवा भाजी धुतलेले पाणी झाडांना घालणे इत्यादी. पावसाच्या साठवून ठेवलेल्या पाण्याचा उपयोग कसा करू शकतो याविषयी चर्चा करा. विद्यार्थ्यांना विचारून पहा, त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल ऐकले आहे का? त्यांना त्याची माहिती द्या. त्याचे महत्त्व समजवा. शक्य असल्यास त्यासंबंधीचा व्हिडिओ दाखवा. विद्यार्थ्यांना घरी जाऊन पालकांना विचारायला सांगा. त्यांच्या सोसायटीत किंवा परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धत वापरली जाते का? जात असल्यास त्या ठिकाणी भेट देण्यास सांगा. विद्यार्थ्यांपैकी कोणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल तर त्याला वर्गात त्याविषयी बोलायला सांगा. या क्रियेनंतर विद्यार्थ्यांना पाणी वाचवा, भविष्य वाचवा यावर पथनाट्य तयार करायला सांगा. या नाट्याद्वारे ते पाणी संवर्धनाविषयी आपल्या आजूबाजूच्या परिसरात जनजागृती करू शकतील. पाणी म्हणजे जीवन आहे. शिकवूया आपल्या विद्यार्थ्यांना पाण्याची किंमत ओळखायला आणि त्याचे जतन करायला.